एकनाथ खडसे आहेत आपल्यासोबत, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। खडसे साहेब, अत्यंत दुःखद ही बातमी समोर येते, आपली पहिली प्रतिक्रिया। मधुकरराव पिचड यांचं निधन हे तसं धक्कादायक आहे। अनेक वर्ष त्यांचे माझे जवळचे संबंध राहिलेले आहे। कित्येक वर्ष विधानसभेमध्ये आम्ही त्यांनी एकत्र काम केलेलं आहे आणि मला वाटतं एक मोकळ्या मनाचा माणूस, काँग्रेसच्या विचारसरणीचा पूर्वी होता, नंतर भाजपमध्ये आता ते आलेले होते। त्यावेळेस काँग्रेसचे मंत्री होते पहिल्यांदा, मला आठवतं की फर्स्ट टाइम 1990 ला ते वनमंत्री म्हणून होते 90-91च्या कालखंडामध्ये। आणि मला एक बदलीच्या कामासाठी मी त्यांना विनंती करत होतो, एक रेंजरची बदली होती मुक्ताईनगरची, तर त्यांना म्हटलं एवढी माझ्या भागातली बदली आहे, मला करून द्या। त्यावेळेस ते नागपूरला होते, तर म्हणे की मी आता फॉरेनला जाणार आहे आणि नागपूरला आहे, तर तो नागपूरला येऊ शकेल तर उद्यापर्यंत, मी माझं विमान उद्या सकाळी इथून जाईल। मग म्हटलं की आता मला येता येणार नाही, म्हणजे शेवटचं विमान अजून आहे मुंबईवरून यायला, आणि त्या कालखंडापर्यंत मी कधी विमानानं प्रवास केलेला आणि मला माहिती नव्हतं विमानानं कसं जायचं वगैरे। त्यांनी त्या रेंजरशी बोलायला सांगितलं, रेंजर फार घाबरायचा मंत्र्याशी बोलायला, तर रेंजरला त्यांनी सांगितलं खडसे साहेबांना विमानात बसून माझ्यापर्यंत घेऊन ये, मी तुझी उद्याच्या उद्या बदली करून दिली। आणि त्याप्रमाणे त्यांनी भाडं वगैरे सगळं देऊन मला पहिल्यांदा विमानामध्ये बसून त्या ठिकाणी आणलं आणि बदली करून दिली। खरं म्हणजे मी विरोधी पक्षाचा होतो। त्यानंतर त्यांची माझी मैत्री जुळली। मी त्यांच्या मतदारसंघामध्ये 95च्या सालखंडामध्ये ज्यावेळेस गेलो, तर त्या ठिकाणी उपसा सिंचन योजनांना मान्यता द्यायची होती आदिवासींच्या, आणि ते शक्यही नव्हतं आपल्या या धरणावरून, जे भाटघर धरण का नाही, भाटघर त्याच्या आधीच एक धरण, मोठं धरण नेहमी आपण टुडला वगैरे जातो नाशिक रस्त्यावर, त्या धरणावरून त्यांना पाणी द्यायचं होतं। मी त्या सगळ्या सहकारी संस्था आदिवासींच्या त्या मंजूर करून दिल्या आणि 100% अनुदान त्या धरणामध्ये पाईपलाईन वगैरेला दिलं। आणि ते विरोधी पक्षाचे मी सत्ताधारी पक्षात होतो। माझी मैत्री त्यांची चांगलीच मैत्री होती, कारण गोविंदराव चौधरी का आदिवासी विकास मंत्री होते, मधुकरराव पिचड साहेब होते, मी होतो, अशा आम्ही काही आदिवासी आमदारांसहित त्यांची आमची एकत्र जेवणाची वगैरे नेहमी भेट खेळले असायला जायचो। आता अनेक प्रसंग जीवनामध्ये असे आहेत त्यांचे मी अनुभवले, पण मोकळ्या मनाचा माणूस होता। असं वाटत नव्हतं काय विरोधी आहे का सरकारी, असं कधी पाहिलं नाही। अनेक वर्ष त्यांनी विरोधी पक्ष नेते म्हणूनही काम केलं। विरोधी पक्ष नेते म्हणून असतानाही त्यांची बोलण्याची स्टाईल वगैरे अभ्यासपूर्ण मांडणी ही होती, आदिवासी प्रेमाची भावना त्यांच्या मनामध्ये होती। आणि मी अकोला मतदारसंघामध्ये एक 7-8 वेळा तरी त्या मतदारसंघामध्ये गेलो। त्यांच्या मतदारसंघात जात असताना त्यांच्या विरोधी बोलायचो नेहमी, तिथं काँग्रेस मोठ्या संख्येने होते आणि मधुकरराव पिचड कम्युनिस्ट असं तो ट्रँगल असताना मी माझ्या भाजपचे म्हणून जायचो, भाजप त्याचा शून्य होता। त्यांनी त्यांच्यावर इतका कठोर शब्दामध्ये टीका करायचो, पण तरी ते कधीतरी फोनवर माझ्याशी बोलायचे, काय एकनाथ येऊन गेलास, मला बोलला असता, माझ्याकडे जेवायला आला असता। म्हणजे खडसे साहेब, राजकीय विरोध जरी असला तरी वैयक्तिक स्नेह मात्र कायम असायचा। आपण मगाशी जसं म्हणालात की इतर पक्षातल्या अनेक नेत्यांसोबत सुद्धा त्यांचे मैत्रीपूर्ण चांगले संबंध होते, राजकारण एकीकडे, मात्र वैयक्तिक संबंध जपताना मधुकर पिचड काही वेगळा विचार करत नसायचे। त्याबद्दल नेमकं खडसे साहेब काय सांगता येईल? नाही, त्याने मला तरी आठवतं, मी अलीकडे अगदी आता त्यांना भेटायला मला एक 5-6 वर्ष झाले असेल, त्यांची भेट 5 झाले होते, त्यांची माझी भेट झाली। तोपर्यंत हे या आठवणी जुन्या राहायच्या, मोकळ्या मनाचा, म्हणजे आताच राजकारण जर पाहिलं आणि ते राजकारण त्यांच्या मनातलं होतं, त्या कालखंडातलं राजकीय माणसं व्यक्ती पाहिल्या, आणि जमीन अस्मानाचं अंतर आहे। म्हणजे तुम्ही टीका टिप्पणी हा राजकीय विषयाचा भाग होता, पण व्यक्तिगत टीका टिप्पणी नसायची। आणि त्यामुळे राजकीय विरोधकांचं बोलणं म्हणजे ते मान्यच करायचं की हा विरोधकांचा अधिकार आहे, आणि आम्ही मान्य करायचं की सत्ताधारी पक्षाचा अधिकार आहे की एखादं काम करायचं का नाही करायचं, अशा स्वरूपाचा एक माणूस होता, मोकळा होता।
काय करायला लागले, नेहमी जेवणाला वगैरे जाणं येणं, संपर्क ठेवणारा माणूस होता. सरकारी बंगल्यांवर बोलवणं, तिथं बसवणं फार कमी लोकांमध्ये असतं असं. ठीक आहे. खडसे साहेब, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.